काँग्रेस कार्यकर्त्यांना स्थानबद्ध ठेवण्यात आलेलं आहे। पोलिसांनी काँग्रेस भवनामध्येच स्थानबद्ध केलेलं आहे। काँग्रेस भवनाबाहेर याकरता पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। कार्यकर्ते भाजप कार्यक्रमात नितेश राणेंना विरोध करण्यासाठी जाणार होते, मात्र त्याआधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केलेलं आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय नेमकं घडतंय पुण्यात? काय सध्या परिस्थिती आहे काँग्रेस भवनाबाहेर? लागवे आपण पाहिले की 2 दिवसापूर्वीच पुण्यामध्ये राडा झालेला होता। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आपल्याला पाहायला मिळालेला होता। आज पुण्यामध्ये भाजपचा नियुक्ती पत्र वितरण समारंभ कार्यक्रम होते आणि या कार्यक्रमाला नितेश राणे हे उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळेच नितेश राणे यांना विरोध करण्यासाठी काँग्रेसचे काही पदाधिकारी आहेत ते कार्यक्रम स्थळी येणार होते। मात्र त्याआधीच आपण पाहतोय की पुणे पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस भवन मध्येच स्थानबद्ध केलेलं आहे आणि त्या ठिकाणावरून त्यांना बाहेर सोडलं जात नाहीये। खबरदारी म्हणून पोलिसांनी खरं तर त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे आणि आता आपण पाहतोय की जिथं भाजपचा कार्यक्रम सुरू होणार आहे त्या ठिकाणी नितेश राणे येतात आणि त्यांना विरोध करण्यासाठी खरं तर काँग्रेसचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाणार होते, पण त्याआधी जवळपास 15 ते 20 काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी काँग्रेस भवन मध्येच स्थानबद्ध केलेलं आहे आणि जोपर्यंत नितेश राणे यांचा कार्यक्रम संपत नाही तोपर्यंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मात्र काँग्रेस भवनच्या बाहेर जाण्यास पोलिसांनी मनाई केलेली आहे। लागवी निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।